नियोजित किंवा पूर्वनियोजित बैठक नव्हती. मी माझ्या कामासाठी मी विद्याप्रतिष्ठानमध्ये अजितदादांचं स्मारक कुठं आणि कसं उभा करायचं याच्या अनुषंगाने माझी साहेबांची भेट होती. त्याच्या अनुषंगाने काही पवार कुटुंबीय त्या ठिकाणी होते सगळे बरेच जण एकत्रपणे आणि नेमकं सकाळी अशी बातमी आली मीडियाच्या माध्यमातून साहेबांच्या बाबतीतली. मग मी म्हटलं की ह्याच्यामध्ये कुठंतरी कम्युनिकेशन गॅप पडतोय कारण काल रात्रीपर्यंत किंवा आज सकाळपर्यंत तशी कुणाशी काही चर्चा नव्हती. कारण आपल्याला माहिती आहे की दादांचं दुःखद निधन झाल्यानंतर पक्षाच्या वतीने गटनेता निवड आणि ह्या ज्या प्रक्रिया पार पाडायच्या असतात हा प्रोसिजरचा भाग आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींनी मुंबईच्या लेवलवर हा निर्णय घेऊन ही प्रक्रिया चालू केली होती. ही प्रक्रिया हा एक वेगळा भाग आहे आणि त्याच्या अनुषंगाने जर लगेचच शपथविधी होणार असेल तर ही मीडियाच्या माध्यमातून जेव्हा बातमी यायला लागली त्याच्या अनुषंगाने काही मीडियामध्ये चर्चा झाली. पण वास्तविक पाहता कसं आहे की हे बरोबर आहे की कुणाला म्हणजे साहेबांना नाही बाकीच्यांना नाही माहीत नव्हतं फक्त मीडियामधूनच समजत होतं. त्याच्या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण झाले. पण माझ्यासारख्याला असं वाटलं की निश्चितपणे ह्याच्यामध्ये जे घडतंय ह्याच्यामध्ये कुठेतरी कम्युनिकेशन गॅप पडते आणि हे एकदा क्लिअर होणं गरजेचं आहे. म्हणून त्यात बरीचशी चर्चा झाली. कारण 2 दिवस सगळी फॅमिली 3 दिवस एकत्र असताना मात्र सगळे सकारात्मक होते आणि अचानक मात्र टर्न ह्याच्यामध्ये दिसतोय. हा काय भाग आहे? मग त्याच वेळेला मग नंतर पार्थ पवारही त्या ठिकाणी आले. मग पार्थला आणि सगळ्या फॅमिलीमध्ये एकत्रपणे चर्चा झाल्यानंतर काही जे गैरसमज होते ते सगळ्यांचे बाजूला झाले, मिटले किंवा कम्युनिकेशन गॅप होती ती दूर झाली. आणि मग मात्र त्याच्यामध्ये क्लिअर झालं की दादांची जी अंतिम इच्छा आहे की दोन्ही पक्ष एक झाले पाहिजेत आणि ते आपल्या माध्यमातून मी बोलून दाखवली होती की असं आहे आणि ती पूर्ण करण्याची प्रक्रिया हा एक सेकंड स्टेपचा भाग आहे दुसऱ्या. हा आज जो होतोय तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा भाग आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेबांचा गट हा एक वेगळा सब्जेक्ट आहे आजपर्यंत तरी. आणि उद्या जे व्हायचं आहे त्याच्यामधल्या पहिल्या घटकांचा हा पहिला निर्णय आहे आणि हा निर्णय झाल्यानंतर परत पुढं कसं जायचं याचं देखील नियोजन झालं असताना मात्र सगळेच सकारात्मक असताना मात्र अशी चर्चा होता कामा नये आणि त्याचं कारण असताना वेगळा समज बाहेर जातो. म्हणून याच्यामध्ये जे काही मनामध्ये एकमेकाच्या थोडंसं गैरसमज होते ते सगळे विषय संपलेले आहेत.